नमस्कार. गेल्या वेळेला आपण टिपणं काढणं किंवा टिपा याला सुरुवात केली होती. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ह्या असू शकतात असंही बघितलं होतं. आज आपण त्याचे नेमके फायदे आपल्या आयुष्यात काय होतात ते बघणार आहोत. त्याच्यापूर्वी गेल्या वेळेला मी सांगितलेलं लक्षात असेल तुमच्या की स्केचेस, चित्र, ग्राफ, कॉलम्स वेगवेगळ्या प्रकारे, कधी नुसत्या काही शब्द लिहून घेतलेले आहेत, प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आहेत, वेगवेगळ्या प्रकारे चालू शकेल. टिपा काढताना फुलस्केप वापरलात वह्यांपेक्षा. जसजसं वय वाढत जाईल तसं तर जास्ती फायदा होतो. कारण आपल्या फाईल प्रत्येक विषयाची जर आपण केली तर त्याच्यामध्ये हे कागद जे असतात पेन्सिलनी नंबर टाका प्रत्येक पानावर, म्हणजे कोणतंही एखादं पानमध्ये घालता येतं किंवा अवांत माहिती मिळाली तर ती आपल्याला जोडता येते. शक्यतो टिपा म्हणजे आता पुढच्या भागाकडे मी जाणार आहे की कोणत्या टिपांबद्दल मी बोलते. त्याच्यामध्ये ॲडिशनल माहिती मिळाली किंवा एखादी माहिती आपण लिहिलेली आहे, पूर्वी ती सत्य आहे असंही आहे, पण नंतर त्यात नवीन काही विचार निघाले, नवीन काही संशोधन झालं तर त्याच्यासाठी म्हणून आपण एक बाजू त्याची रिकामी ठेवायची. म्हणजे फक्त पुढच्या पानावर लिहायचं, मागची बाजू रिकामी ठेवायची. मग या पानावर, मागच्या पानावर, शेजारच्या पानावरचं जे काही असे बदल चेंजेस झालेले असतात ते आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येतात. हा झाला एक भाग. आणि फोल्डर करून ठेवा, फाईल करून ठेवा, म्हणजे मग तुम्हाला सोपं पडेल आणि बल्की होणार नाही. वही खूप जाडी झाली की मग आपल्याला ती हँडल करायला खूप त्रास होतो, ती हलकी होते. कागद कधीही मध्ये आधी ॲड करणं, डिलीट करणं, फाडणं, नवीन इन्सर्ट करणं, माहिती काही वेळेला अख्खच्या अख्खं तुम्ही न लिहिता एखादा सुरेख आर्टिकलच असं आलेलं आहे की जे टिपांचं काम करणार आहे ते तुम्हाला इन्सर्ट करायला सोपं पडतं. मी तुम्हाला म्हटलं तसं ह्याची सवय नक्की तुम्ही लावून घ्या. असं बिलकुल म्हणू नका की आमच्या बाई देतात, आमच्या बाई लिहून देतात, क्लासवाल्या बाई लिहून देतात किंवा या क्लासच्या नोट्स आहेत म्हणून मी त्या आणल्या आणि झेरॉक्स केल्या, असं बिलकुल करू नका. कारण शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. अभ्यास शाळा संपली, कॉलेज संपली की थांबत नाही, तर उलटं जसं तुम्ही प्रोफेशनमध्ये जाता तसं अभ्यास हा तुमच्या अधिक मागे लागतो. उदाहरणार्थ तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे, टिपा काढायला लागतील. पत्रकार व्हायचं आहे, लॉयर व्हायचं आहे, टी व्हीचे वेगवेगळे अँकर्स असतात, त्यांना इतिहासकार असतील, वैज्ञानिक असतील, खगोलशास्त्रज्ञ असतील, तुम्ही बघितलं असेल ना की ते लिहून ठेवतात, नोंदी करून ठेवतात. म्हणजे आपण पूर्वी म्हणतो कसं आत्तासारख्या दुर्बिणी नव्हत्या तरी आपल्या लोकांनी कशी एवढी माहिती केली होती, नोंदींच्या आधारे ही माहिती केली जाते. कोणालाही कोणत्याही व्यवसायात तुम्ही जा, नोट्स काढणं हे यशस्वी व्यावसायिकाचं, उद्योजक असेल, आणखीन कोणती असेल, कोणीही कोणत्याही उद्योगामध्ये, इव्हन प्रत्येक सैनिकाला सुद्धा रोजची डायरी मेंटेन करायची असते. जो वैमानिक असतो त्याला लिहायचं असतं कधी केलं, काय केलं, किती फ्लाइंग अवर्स केले, किती गोळ्या वापरल्या, काय जे असेल ते, हे प्रत्येकाला या नोंदी करायला लागतात. लहानपणी याची सवय झाली असेल तर मोठेपणी मग हे फारसं कठीण जात नाही आणि खूप मोठा छान साठा तुमच्याकडे थोडक्यात तयार होतो. म्हणजे एकदम 200-400-500 पुस्तकं असण्याच्या ऐवजी तेच काम तुमचं 10-12 वह्यामध्ये होऊन जातं. कारण एकदा मागेही आपण म्हटलं होतं की समजा एखादा गहू कसे आहेत तर प्रत्येक गहू आणि गहू आपण बघत नाही ना, गव्हाच्या पोत्याला ते असं टोका मारतात आणि थोडेसे गहू घेऊन बघतात की कसे आहेत गहू, चांगले असतील तर अख्ख्या पोत्यातले गहू चांगले आहेत. तसं आपण जेव्हा एक शब्द लिहितो तेव्हा आपल्याला ते अख्खं पुस्तक आपोआप आठवायला लागतं. आपल्या ब्रेनची ताकद प्रचंड म्हणजे प्रचंड आहे, प्रचंड ताकद आहे, आपण ती वापरत नाही, हा आपला फॉल्ट आहे. त्याचा जर उपयोग करायचा असेल तर आपल्याला टिपा यासारखं दुसरं उत्तम माध्यम नाही. कोणकोणते फायदे होतात ते आपण बघूया. सगळ्यात मोठा फायदा जो होत असेल तो म्हणजे तो विषय आपल्याला पुरा कळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या टिपा काढताना नॉट नेसेसरी की शाळा सुरू झाल्यावर तुम्ही काढायचे. मला असं वाटते एक अतिशय छान रामदासांचं असे काही श्लोक आहेत, त्याच्यात ते म्हणतात की अति आळस वाईट आहे किंवा अति खेळणं पण वाईट आहे किंवा अति आळस, अति खेळणं, सुट्टीमध्ये फक्त खेळत राहायचं, वर्षभर अभ्यास केला असं करायचं नाही आहे. तर त्याच्यामध्ये त्या काळामध्ये तुम्हाला पुस्तकात काय आहे, वाचनाच्या वेळेला आपण जसं बघितलं होतं त्या काय आहे ती पुस्तकं गोळा करा, त्याच्या नोट्स काढायला सुरुवात करा, अवांत वाचन करा. म्हणजे बाई शिकवतील तेव्हा तर तुम्हाला विषय सोपा जाईलच जाईल आणि त्याच्याशिवाय मग शिकवत असताना तुम्हाला वाटलं तर आणखीन तुम्हाला मिळणार आहे. हे सगळं केल्यामुळे तो तुम्हाला विषय समजायला, आकलन व्हायला खूप 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 सोपं जातं. दुसरं म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो. अगदी साधी गोष्ट आहे बघा, शिक्षक दिनाच्या दिवशी तुम्हाला एखादा विषय जेव्हा शिकवायचा असतो ना तेव्हा पण तुम्ही मग बाईंकडे जाता, सरांकडे जाता, इथली तिथली माहिती आणि मग तुम्हाला तो विषय कळतो. तसं तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो.
कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊन दे, कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊन दे, स्मॉल असू दे, मोठा असू दे, 2 वाक्यात 4 वाक्यात पूर्ण, कुठे बोलायचं आहे, कुठे पटकन एखाद्या व्याख्यानामध्ये तुम्हाला रेफरन्स द्यायचा आहे, तुम्हाला हे पटकन आठवतं, वाचलेलं आपल्या खरंच विस्मरणात जातं, नाही तपशील लक्षात राहत आणि अगदी डिटेल तर नाहीच नाही. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे काही गोष्टी या तुम्हाला स्मरणातच ठेवायला लागतात, पाठच करायला लागतात. अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पाठ करताना खूप सोपं जातं तुम्हाला. एकतर काही गोष्टी आपोआपच म्हणजे वाचलं आहे, लिहिलं आहे, विचार केला आहे, मंथन केलं आहे, म्हणजे आधीच तुमच्या लक्षात आलेल्याच असतात, नाही मुद्दामून प्रयास करायला लागत. पण जर काही करायचंच असेल तरी कमी वेळामध्ये तुमचं, ज्याला आपण काय म्हणूया, पाठांतर म्हणूया, स्मरण नको म्हणूया, पाठांतर चांगलं आणि पटकन होतं, कारण तुमच्या स्मरणात सगळं राहिलेलं असतं. आजकाल तर मला वाटते काही गोष्टी तुम्ही असं केलं तरी चालेल, तुमच्या मोबाईलचा उपयोग करा. पूर्वी मी जेव्हा वर्ग घ्यायचे तेव्हा मी टेप वापरायला सांगायची, कारण तेव्हा टेपच उपलब्ध होत्या, मोबाईल नव्हतेच ना आमच्याकडे. पण आता तुम्हाला मोबाईलमध्ये रेकॉर्डर आहे, त्या रेकॉर्डरवर तुम्ही ठेवलं, फाईल केल्यात. तुम्हाला आत्ता सांगायला मला नक्की आवडेल की अंध विद्यार्थी असतात ना, त्यांच्या पण व्हर्टिकल लायब्ररीज असतात. आणि मग ते काय करतात नेमकं, तर मी त्यांच्यासाठी गेली कित्येक वर्ष रोज वाचते. आणि मग ते वाचताना मी काय केलेलं असतं, तर पहिल्यांदा आत्ता सध्या मी त्यांच्यासाठी वाचते आहे हिंदू हृदयाची स्पंदने. मग मी वाचते हिंदू हृदयाची स्पंदने भाग 27. आणि मग त्यांच्या त्या लायब्ररीमध्ये, म्हणजे त्यांच्या मोबाईलवर पण हे सगळं सेव्ह करायची गरज नाही आहे, त्यांच्या त्या लायब्ररीमध्ये ॲटोमॅटिकली ते सेव्ह होत जातं. 27, 28, 29, 30 काय जो भाग असेल तो. तर हे खूप जग वेगळं झालेलं आहे. टेक्नॉलॉजी, तुम्ही त्याचा वापर करा. तुम्ही एखादा पेनड्राईव्हवर करा, आणखीन कशावर करा, अशा वेगवेगळ्या विषयाच्या पेनड्राईव्हवर तर किती कमी जागा लागते ना तुम्हाला. पण तुम्ही हे असं रेकॉर्ड करून ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे भविष्यात उपयोगी पडतं, मगाशी म्हटलं होतं तसं. आणि फारसा मग त्याला भर घालता येते तुम्ही जे काही केले ते. उदाहरणार्थ कालच, म्हणजे तुमच्या शिक्षकांना हवं असेल तर ते मला पाठवायला सुद्धा आवडेल. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि, हे आपण म्हणतो, याला आणखीन 2 ओळी आहेत आणि त्याचा आपल्या ह्याच्यावर काय परिणाम होतो आजही परदेशात युनिव्हर्सिटीमध्ये याच्यावर संशोधन सुरू आहे. आणि त्यांचा संशोधनाचा जो निष्कर्ष आहे तो आज मी जे ऐकलं ते माझ्या ज्ञानात भर घालणारा होता. मुळात मला आधी माहिती पाहिजे आणि मग मध्ये शाळेमध्ये जेव्हा हे होतं तेव्हा आपण खूप पटकन त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. असं करू नका, हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा पुढे भविष्यात जी माहिती येईल ती भर घालायला तुमच्या ह्याच्यात उपयोगी पडते. पुढची जी गोष्ट असेल ते म्हणजे तुम्हाला इंटरनेट आणि ग्रंथालय दोन्हीचा उपयोग करायची सवय लागते. तुम्ही म्हणाल की बाई इंटरनेट असल्यानंतर ग्रंथालय काय करायचं आहे. ग्रंथालय हे ग्रंथालयच आहेत आणि इंटरनेट हे इंटरनेटच आहे. उदाहरणार्थ असं गृहीत धरून चाला की तुम्ही एक गंमत करा आणि जाऊन बघा की शिवाजी महाराजांचं नौदल, तुम्हाला एवढीशी माहिती मिळेल ना. पण त्याचं पुस्तकात गेलात तर कोणीतरी शोध घेतलेला आहे, डॉक्युमेंटेशन केलेलं आहे, मग तुम्हाला एवढं जाडं पुस्तक मिळेल. किंवा जर तुम्ही त्यांचे कान्होजी आंग्रे, शिवाजी महाराजांचे, कालच त्याचा शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केली म्हणून मी ही 2 उदाहरणं देते. त्यांच्यावर माहिती शोधा, एवढीशीच मिळेल. सरसेनापतींची माहिती शोधा, एवढीशीच मिळेल इंटरनेटवर. पण त्याचं पुस्तक तुम्ही शोधायला गेलात तर पुस्तकात तुम्हाला खूप मोठी माहिती, कारण त्या लेखकाने जीव ओतून ते संशोधन केलेलं असतं. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळं संशोधन करून लेखन केलेलं असतं. ग्रंथालयाची सवय पण तुमची कधीही सुटता कामा नये. ग्रंथालय हे ज्ञानाचं भांडार आहे, हे विसरता कामा नये. आणि ह्याची सवय म्हणजे कित्येक लोकांना ग्रंथालयात जायचं माहितीच नसतं. असं नाही, तुम्ही तिथे जा, शोधा. आता तर त्यांच्याकडे पण कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळे तुम्ही नुसतं एखादा विषय जरी सांगितलात ना तरी ती तुम्हाला पुस्तकं भरपूर शोधून देतात. उदाहरणार्थ मी जेव्हा कथासागरमध्ये नेताजींच्या गोष्टी सांगत होते तेव्हा मी त्यांना नुसतं कळवलं तर त्यांनी माझ्याकडे अक्षरशः एवढा मोठा ढीग, याच्यापेक्षा जास्ती मोठा ढीग नेताजींच्या पुस्तकांचा काढून ठेवलेला होता. म्हणजे मला एवढा रिफर करणंही शक्य नव्हतं, पण एवढा ठेवला होता. एवढं भांडार ग्रंथालयामध्ये आहे, वेगवेगळ्या प्रकारचे. कोणताही विषय, म्हणजे माझ्या आवडीचा अभ्यासाचा विषय वेगळा असेल, आणखीन कोणाचा आणखीन वेगळा असेल. म्हणजे अगदी कुकिंगपासून खेळापर्यंत, अध्यात्मापासून योगापर्यंत सगळी माहिती ग्रंथालयाचा उपयोग करायची सवय तुम्हाला ह्याच्यामध्ये. कित्येक वेळेला आपल्याला टिपणं काढायची, एवढाली पुस्तकं आपल्याला मिळू शकणार नाही आहेत ना. उदाहरणार्थ शिक्षणशास्त्र, मी शिक्षिका आहे, शिक्षणशास्त्र मी 5, 10, 15 पुस्तकं नाही विकत घेऊन आणू शकणार आहे. लायब्ररीमध्ये गेलात तर मात्र तुम्हाला ही सगळी पुस्तकं नक्कीच विकत मिळतील.
आत्ताच तुम्ही एक काम करा की आत्ता सध्या मोसम असा आहे की शिवाजी महाराजांच्यावर खूप खूप गाणी पोवाडे काय 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 येत आहे, त्याची पण एक छान तुम्ही बघा तुम्ही करून. प्रत्येकाचा विषय बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा आहे, खूप तुम्हाला मजा येईल. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे तौलनिक अभ्यास होतो. मी म्हटलं तसं की एवढी सुभाषचंद्र बाबूंची पुस्तकं होती. आता या सुभाषचंद्र बाबूंच्या एवढ्या पुस्तकामध्ये प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असेल ना. ते खरोखरी मौनी बाबा होते का, ते जिवंत राहिले का, त्यांचं एकूण काँग्रेसमधलं काम कसं होतं, किंवा त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केलेला होता, ते जपानमध्ये गेले होते. प्रत्येकाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे. एकच आपलाच दृष्टिकोन फक्त खरा असतो असं नाही आहे. इतरांना काय म्हणायचं आहे हे ऐकून घ्यायचे. म्हणजे एखाद्याने टीका केली तर तो वाईटच आहे असं नसतं. आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. हे जे एक मानवी स्वभाव बनायला पाहिजे. नाही, ज्यांनी मला नावं ठेवली ना, आता मी त्याच्याकडे बघणार नाही, बोलणार नाही, असं नाही चालत. तर एकाच गोष्टीला असंख्य बाजू, म्हणजे एक गोष्ट आहे तर त्या एका बोटाला पण सगळ्या 360 डिग्रीमध्ये वेगवेगळे कोण आहेत ना. या इतक्या सगळ्या गोष्टींची तौलनिक अभ्यास करण्याची सवय आपल्याला ह्याच्यामुळे लागते. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, जर तुमच्यापैकी कोणी स्पर्धात्मक परीक्षांना बसू इच्छित असाल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सना बसू शकत असाल आणि तुम्हाला कलेक्टर किंवा IAS IPS अधिकारी किंवा NDA किंवा तत्सम आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये मोठ्या पदावर जायचं असेल, तर तुम्हाला स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती तुमच्यात लागते. हां, तू म्हणतोस मग असं असेल, तू म्हणतोस म्हणून खरं आहे, हां, की आईने सांगितलं म्हणून, बाबाने सांगितलं म्हणून, असं नाही. ही स्थिती अशी आहे, याच्यामध्ये मला निर्णय काय घ्यायचा आहे, माझं मत काय आहे, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे मत बनण्यासाठी ह्या टिपांचा उपयोग होतो. शब्दसंपत्ती वाढते, लेखनाचा वेग वाढतो, अक्षर चांगलं येतं आणि परीक्षेची भीती सगळ्यात म्हणजे नाहीशी होते. परीक्षा सोपी वाटायला लागते. हां, आहे काय त्याच्यामध्ये, अगदी सोपी आहे ना, अशी आहे असं वाटायला लागतं. टेन्शन परीक्षेचं येत नाही. आणि कोणतंही काम टेन्शन नसताना, टेन्शन फ्री असताना जेव्हा आपण करतो तेव्हा अर्थातच ते अधिक चांगलं होतं. हे सांगायची गरज नाही. दडपणाखालती, भीतीखालती आई पण म्हणते ना, आज काय झालं मला कळत नाही बाई, किंवा माझं भांडं सटकतं आहे. का बरं सटकत असतं, काहीतरी त्याच्या बॅक ऑफ द माइंड काहीतरी चिंता असते, त्याचे हे परिणाम सगळे होत असतात. किंवा काही वेळेला आपण आपल्या तंद्रीत चाललो आहे, काहीतरी आहे, कसं होणार आहे आता. उदाहरणार्थ गेल्या आठवड्यात मी खूप काळजीत होते. माझ्या मुली नातवंड जिथे राहतात तिथे पाणी नाही, वीज नाही, 1-2 तास नव्हे तर 4-4, 8-8 दिवस वीज गायब झालेली आहे. अमेरिकेसारख्या ठिकाणी सुद्धा. मला वाटायचं बापरे, ही कशी करत असेल आता. ही चिंता आहे. ही चिंता जर मी रस्त्यावर घेऊन बाहेर पडले तर अर्थातच काय होईल, कुठेतरी अपघात होईल, कुठेतरी धडकेन. तेव्हा टिपा जेव्हा काढतो तेव्हा अशा प्रकारची जी अननोन परीक्षेची भीती, अभ्यासाची भीती, जमेल का, कसं होईल, हा या भीतीचा आहे. हा भीतीचा लवलेश तुमच्यामध्ये राहत नाही. नंतर एखाद्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करणं आणि सार काढणं, याच्यातून मला काय हवं आहे, मला काय कळलं, आणि ते थोडक्यात मांडता येणं. म्हणजे काही वेळेला समजा असं गृहीत धरून चाला, तुम्ही खूप मोठे कोणीतरी झालेले आहात आणि तुमची मुलाखत घ्यायला आली आहे किंवा तुम्हाला व्याख्यानाला जायचं आहे. मग तुम्ही विचारता किती वेळ आहे. का बरं, एखादाच विषय तुम्हाला एका दिवसातही सांगता येतो. उदाहरणार्थ एखादी शिवरायाची कविता, एखादी छोटी कविता 2-3 मिनिटात सांगता येते. शिवाजी महाराज कसे होते, एक शब्द ग्रेट आलं सांगता. तेच आणखीन सुद्धा तुम्ही व्याख्यानांना गेलात, पुस्तकं तर आहेतच आहेत. तुम्ही अगदी आपल्या टिळक मंदिराच्या लायब्ररी गेलात तर अख्खा कप्पा त्यांनी भरलेला आहे. त्याच्याशिवाय नाटकं आहेत, अमुक आहे, तमुक आहे. बाबासाहेब पुरंदरे तुम्हाला सगळ्यांना नाव माहिती आहे. आता ते काही वेळेला थोडी 2-2, 3-3 दिवसांची व्याख्यानमाला घेतात. त्यांनी जेव्हा पहिली व्याख्यानमाला दिली होती ना, तेव्हा एका शिवाजीवर ते 9 दिवस सतत बोलले होते. नवरात्रामध्ये त्यांनी ह्या माळा गुंफायला सुरुवात केलेली होती. मी तेव्हा सातारला होते. तुमच्यासारखी शाळेच्या वयात लहान होते आणि जलमंदिरामध्ये समोर राणीसाहेब बसलेले आहेत, त्यांची मुलं बसलेली आहेत. मागच्या बाजूला लहान मुलांसाठी खास व्यवस्था केलेली होती, कारण मुलांनी ऐकायला पाहिजे हे म्हणून. पण 9 दिवस व्याख्यान मला चालली आणि तरी ते म्हणत होते, अरे शिवाजी सांगायचा राहिला. तेव्हा किती एवढं सांगायचं आहे, एवढं सांगायचं आहे, एवढं सांगायचं आहे का, एवढं सांगायचं आहे, हे तुम्हाला आपोआप भान येत राहतं. त्यासाठी वेगळी तयारी करावी तुम्हाला बिलकुलच लागत नाही. नंतर एखादी गोष्ट मुद्देसूद कशी लिहावी, सुरुवात कशी करावी, शेवट कसं करावे, मध्य कसा असावा, त्याचा फ्लो कसा असावा, ह्या सगळ्याचा सराव. एकदम काही वेळेला चित्रपटामध्ये दाखवतात ना, शेवट दाखवतात मग रोल बॅक होतं, तसं तुम्हाला करायचं आहे का. महत्त्व सांगायचं आहे आधी, किंवा आधी सगळी उदाहरणं द्यायची आहेत आणि मग तुम्हाला मांडायचं आहे. किंवा काही वेळेला उलटं असतं की महत्त्वाचं सार, टीप, तत्त्व आधी सांगितलेलं असतं आणि मग एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. तुम्हाला कोणती पद्धत निवडायची आहे हे तुमचं तुम्हाला ठरवता येतं. आणि ही पद्धत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला कोणत्याही प्रोफेशनमध्ये, कोणत्याही ठिकाणी अशाच पद्धतीने काम चालतं. तपशील वेगवेगळे
प्रत्येकाचे असतात, पण तुम्ही फ्लोचार्ट जे बनवणं असतं ना, हे खूप 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 महत्त्वाचं असतं. प्रोग्रॅमिंग जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुम्हाला फ्लोचार्ट बनवायला शिकवतात. ते तत्त्व सेम तत्त्व प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतं. थोडक्यात तुम्ही ऑलराऊंडर होता आणि तुमचं ज्ञान खूप वाढलेलं आहे असं तुम्हाला दिसतं आणि तुम्हाला माहीत आहे की आपण जे असतो ते आपल्या चेहऱ्यावरही दिसतं. तुम्ही अधिक आकर्षक दिसता, लोकांना आवडता आणि अधिक समृद्ध तुमचं व्यक्तिमत्व होतं. म्हणून ही टिपणं गरजेची आहे. नमस्कार. विश यू ऑल दी बेस्ट. आय लव्ह यू. दॅट्स ऑल राईट. विश यू मीट यू सून.